आणि महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी तेलंगणाच्या सीमेतून महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झालेल्या माओवाद्यांना घेरण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आणि कोलामाकारच्या जंगलात आज सकाळी C60 कमांडो पथकांनी माओवाद्यांना घेरलेलं असून यावेळी झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार झालेत, तर 4ही मृत माओवादी हे तेलंगणा स्टेट कमिटीचे माओवादी होते आणि मृतकांमध्ये 36 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 बड्या माओवाद्यांचा सुद्धा समावेश आहे। तर जंगलामध्ये माओवाद विरोधी अभियान सुरू आहे आणि आताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत। महेश, आपण पाहतोय कोलामाकारच्या जंगलात ही चकमक झालेली, यामध्ये 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय। काय अपडेट्स आहेत या कारवाई संदर्भातले? मनाली, गुड मॉर्निंग। ही खूप मोठी कारवाई गडचिरोली पोलिसांची आज म्हणावं लागेल। लोकसभा निवडणुका आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत माओवादी घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न करतात। गेल्या एका आठवड्यापासून गडचिरोली पोलीस तेलंगणा पोलिसांच्या संपर्कात आहे। इंटरस्टेट मीटिंगा सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असल्याची माहिती मिळाली होती। तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या प्राणहिता नदी पार करून माओवाद्यांचं एक मोठं दलम तेलंगणा स्टेट कमिटीचे माओवादी महाराष्ट्राच्या हद्दीत घुसले होते आणि कमलापूर येतनपल्ली हा परिसर जो आहे तेलंगणा सीमेला लागून घनदाट जंगल असलेला भाग आहे। या भागात कोलामार्काचा जो जंगल आहे या भागात माओवाद्यांचं लोकेशन होतं। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या संदर्भात एक मोठं अभियान राबवण्याची सूचना केली। त्यानंतर माओवाद विरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात कालपासून C60 कमांडो पथकाच्या तुकड्या या भागात दाखल झाल्या होत्या। हे अभियान राबवत असताना आज सकाळी कोलामार्काच्या जंगलात ज्यावेळी माओवाद्यांच्या कॅम्पजवळ हे लोक पोहोचले, माओवाद्यांनी यांच्यावर गोळीबार केला। जवानांनी प्रत्युत्तर दिलं, मात्र जवानांना माओवाद्यांना घेरण्यात यश आलं। त्या 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। मृतकांमध्ये वर्गीस आणि मंगतू हे 2 बडे माओवादी आहेत, ज्यांच्यावर प्रत्येकी 16 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि इतर 2 माओवाद्यांवर 2-2 लाख रुपयाचं बक्षीस आहे। 36 लाख रुपये बक्षीस असलेले 4ही माओवादी तेलंगणा स्टेट कमिटीचे माओवादी आहेत आणि त्या ठिकाणी एक AK-47 आणि दुसरी एक अत्याधुनिक रायफल अशा पद्धतीनं काही बंदुकाही सापडलेल्या आहेत। खरं तर मग ही मोठी कारवाई पोलिसांची म्हणावी लागेल, जी निवडणुकीच्या अगदी निवडणूक आता जवळ आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई गडचिरोलीमध्ये करण्यात आलेली। धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक बातमी ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। राज ठाकरे हे महायुतीमध्ये सहभागी होण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। राज ठाकरेंची आज अमित शहांसोबत बैठक होणार असल्याचं सूत्रांकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील अनुपस्थित राहण्याची शक्यता असून महत्त्वाचं म्हणजे गेल्या 4 दिवसांमधली राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे। त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय। दरम्यान मी कुणाला भेटायला आलेलो नाही, तर मला केवळ या सांगितलंय म्हणून मी आलोय, अशी मिश्किल प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। राजसाहेबांचं नेतृत्व बघितलं तर शेवटी ते ज्या ठिकाणी आज महाराष्ट्रात आहेत किंवा त्यांचं जे कर्तृत्व आहे गेल्या अनेक वर्षातलं, फक्त पक्ष स्थापनेचं नाही तर त्याप्रमाणे चर्चा जर व्हायच्याच असतील तर ते मला वाटतं सर्वोच्च ठिकाणहून सर्वोच्च ठिकाणीच होतील असं मला तरी वाटतं। उन्होंने जब से मराठी प्राइड के साथ एक हिंदू प्राइड को भी अपनाया है, हिंदुत्व को अपनाया है, तो मुझे लगता है कि अब हमारे विचारों में कोई बहुत दूरियां नहीं रही है। राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। तर भाजपनं आता मनसे महायुतीत यावं यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले। तसंच भाजप मनसेसाठी दक्षिण मुंबईची जागा सोडणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। प्राथमिक स्तरावर याबाबत बोलणी झाल्याची सुद्धा माहिती मिळते आणि दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत निवडणूक लढवणार आहेत। गेल्या 2 टर्मपासून ते खासदार आहेत, त्यामुळे या ठिकाणी अरविंद सावंत यांचं पारडं जड मानलं जातंय। तर मनसेला दक्षिण मुंबईची जागा सोडल्यास
मराठी बहुल भागातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला होणारा एकगठ्ठा मतदान रोखता येऊ शकतं, कारण दक्षिण मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे आणि मनसेचा आमदार नगरसेवक नसला तरी त्यांना मानणारा एकनिष्ठ मतदार आहे. अशा वेळेस निवडणूक अटीतटीची करण्यापेक्षा मनसेला जागा सोडल्यास विजयाची शक्यता जास्त वाढेल. शिवाय राज ठाकरे सोबत आल्यामुळे प्रचाराला अजून धारही येईल असा विश्वास भाजपला वाटतोय. ठाकरे गटाच्या हक्काच्या मतांना खिंडार पाडण्याची ही वेळ असल्याचं बोललं जातंय. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. गुड मॉर्निंग प्रशांत. प्रशांत, खरं तर राज ठाकरे यांची या गेल्या काही दिवसांमधली म्हणजे गेल्या 4 दिवसांमधली दुसऱ्यांदा ही दिल्लीवारी होतीये. भाजप राज ठाकरेंना मनसेला त्यांच्यात सामावून घेण्यासाठी इच्छुक आहे. मात्र राज ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं आहे केवळ मला बोलवलंय म्हणून मी आलोय, म्हणजे त्यांना सत्तेत यायचं नाहीये का? ही भेट, अमित शहांबरोबरची भेट नेमकी कशासाठी आहे? राज ठाकरे काल रात्री उशिरा 11 वाजता राजधानी दिल्लीत दाखल झाले. ते चार्टर विमानाने दिल्लीत दाखल झालेले आहे, विशेष विमानाने दिल्लीत दाखल झालेले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील आहेत. दोघंही ताज मानसिक या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबलेले आहे. काल जेव्हा आम्ही त्या ठिकाणी तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हटलं की मला फक्त बोलवून आलं म्हणून मी आलेलो आहे. त्यांना आम्ही स्पेसिफिक विचारलं होतं की अमित शहा यांच्यासोबत तुमची बैठक केव्हा आहे, तर त्यांनी म्हटलं मला फक्त या असं सांगितलं आहे. आज बैठक होईल अशी चर्चा आहे. याचा अर्थ असा होतो की अमित शहांचा मेसेज हा राज ठाकरेपर्यंत पोहोचलेला आहे आणि राज ठाकरेंचा मेसेज पोहोचल्यानंतर ते रात्री उशिरा आलेले आहेत आणि उशिरा येऊन होऊ शकतं काही महत्त्वाच्या विषयांची चर्चा करण्यासाठी आज साधारणतः सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची बैठक होईल अशी चर्चा आहे. कारण की रात्री उशिरापर्यंत साधारणतः 3 वाजेपर्यंत अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात होते आणि त्यानंतर ते थेट आपल्या निवासस्थानी रवाना झाले. त्यामुळे आज राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. दरम्यानच्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईला परतले अशी ही माहिती पुढे आलेली आहे. चंद्रशेखर बावनकुळे काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत आले होते, त्यावेळेस ते वेगळे गेले आणि हे वेगळे गेले अशी माहिती पुढे आलेली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मनाली या बातमीकडे लागलेलं आहे. निश्चितच प्रशांत, आणि त्यामुळे या भेटी संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकलाय. यानंतर आता काँग्रेसला मुंबईत आणखी एक मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे, कारण माजी खासदार प्रिया दत्त या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. दरम्यान प्रिया दत्त यांनी काँग्रेस सोडून कुठंही जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. काँग्रेस सोडण्याच्या बातम्या खोट्या असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय. आणि आता बातमी ती म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अनिल परबांवर हल्लाबोल केलाय. अनिल परब आणि सदानंद कदम यांचा दापोली इथला अनधिकृत साई रिसॉर्ट 1 महिन्यात म्हणजेच 19 एप्रिल पूर्वी पाडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत आणि या अनधिकृत रिसॉर्ट आणि त्याच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या काळ्या पैशाच्या विरोधात ईडी, आयकर विभाग, पर्यावरण मंत्रालय आणि रत्नागिरी पोलिसांची कारवाई सुरू आहे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. हिसाब तो देना पडेगा असा इशारा सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा दिलाय. अनिल परब, सदानंद कदम यांचा दापोली येथील अनधिकृत साई रिसॉर्ट 1 महिन्याचा आत 19 एप्रिल 2024 पूर्वी पाडण्याचे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या रिसॉर्टचा अनधिकृत बांधकाम, वापरण्यात आलेला काळा पैसा याचा विरोधात आधीच ईडी, रत्नागिरी पोलीस, आयकर विभागाने कारवाई सुरू केलेली आहे. हिसाब तो देना पडेगा. आणि यानंतर बातमी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती स्थापन झाल्यानंतर काही वर्षांनी श्री विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यात ग्रॅनाइट फरशी बसवण्यात आली होती. फरशी बसवताना पुरातत्व खात्याची परवानगी घेण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे मंदिराचं जतन करण्यासाठी पुरातत्व खात्यानं दिलेल्या निर्देशानुसार ग्रॅनाइट फरशी काढण्यासाठी पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलंय। मात्र निर्देश नसताना या ठिकाणी चांदीही काढण्यात आल्यानं भाविकांची आणि नागरिकांची नाराजी पसरली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेत। वीरेंद्र, आपण पाहतो की पुरातत्व खात्यानं निर्देश दिलेले नसताना सुद्धा या ठिकाणी भाविकांनी अर्पण केलेली चांदी काढण्यात आली आहे, त्यामुळे एकीकडे नागरिकांची निराशा आहे आणि जी ग्रॅनाइट फरशी बसवण्यात आली आहे त्या फरशीसाठी सुद्धा परवानगी घेतली नसल्याचं बोललं जाते। नेमके काय अपडेट्स आहेत? मनाली, आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमी द्वार आहोत आणि जिथून पदस्पर्श दर्शनाचे दर्शन करून भाविक बाहेर पडतात हे पश्चिम द्वार आहे। आता इथून पुढे 1.5 महिना म्हणजे आषाढी वारीच्या आधीपर्यंत हे मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी बंद आहे। पहाटे 5 ते पावणे 11 पर्यंत मुखदर्शन असणार आहे। पण ह्याचं मागचं कारण आहे की ग्रॅनाइट फरशी करायसाठी हे करण्यात आलेलं आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ स्वरूप देण्यासाठी हा प्रयत्न आहे। ग्रॅनाइट फरशी जी आहे ती 25 वर्षापूर्वी मंदिर समितीकडनं बसवण्यात आली होती, तेव्हा पुरातत्वाची परवानगी घेण्यात आली होती का? आणि आता ती काढण्यासाठी सगळं दर्शन बंद वगैरे करावं लागत आहे, त्याला जबाबदार कोण? आणि आता सध्या विठुराया बुलेट प्रूफ काचेमध्ये बंद आहे आणि हे काम सुरू असणार आहे। मात्र काम करताना या बुलेट प्रूफ काचेमध्ये विठुरायाचं संरक्षण होऊ शकतं का अहवाल विचारला जात आहे। त्याचबरोबर जी चांदी आहे दरवाजाची सगळी जी चांदी आहे ती काढण्यात आलेली आहे। ती भाविकांनी 100 वर्षापूर्वीपासून जी विठ्ठल मंदिराला दान केली होती ती अगदी बरोबर आहे। अनेक भाविकांच्या श्रद्धा भावना ज्या आहेत त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चितच या भाविकांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय। धन्यवाद वीरेंद्र या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बातमी डोंबिवलीमधल्या कोळेगाव भागात अनधिकृतपणे गावठी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। एक व्यक्ती झाडाझुडपांमध्ये लपून दारूची निर्मिती करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली आणि त्यामुळे पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकून जवळजवळ लाखो रुपयांचं दारू निर्मितीचं साहित्य आणि दारू नष्ट केली आहे। त्यामध्ये 2000 लिटर दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी उद्ध्वस्त केलेलं आहे। तर आता बातमी ठाणे पोलिसांनी तब्बल 27 कोटींहून जास्त रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी मेफेड्रोन या अंमली पदार्थासकट एका तरुणाला अटक केली होती। त्याच्याकडे 15 ग्रॅम इतक्या वजनाचे मेफेड्रोन सापडलेले होते आणि त्या आरोपीच्या तपासातून पुणे पोलिसांना मोठी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आता थेट अंमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केलाय। ठाणे पोलिसांनी तपास करत थेट वाराणसी पोलिसांच्या मदतीनं मोनू गुप्ता याच्यावर धाड टाकली। आरोपीनं घरातच अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उघडला होता आणि यावेळेस पोलिसांनी 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्तही केलेत। तब्बल 25 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ बनवण्याचं साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलंय। मास्टरमाइंड आहे मोनू, हा मुख्यतः मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग आणि सप्लाय हा विषय तो बघत होता। त्यामुळं त्याकडे माहिती घेतल्यानंतर किंवा त्याला अटक केल्यानंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्यामुळे फॉर्म्युलेशन कसं करायचं, त्यानंतर ट्रेडिंगचा पार्ट कसा होता आणि सप्लाय कुठे कुठे गेला या प्रश्नाची उत्तरे आपल्याला निश्चित मिळतील। एकूण किती आरोपी आहेत सर अटक? आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली। आणि यानंतर मुंबईमधल्या लोखंडवाला परिसरात जय नावाच्या एका निष्पाप कुत्र्यावर क्रूरपणे हल्ला करून त्याला ठार मारण्यात आले। तर या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे। लोखंडवाला भागात राहणाऱ्या जयेश देसाई नावाच्या व्यक्तीनं हे भयंकर कृत्य केल्याचं समोर आलंय। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या बातमीच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।